नमस्कार, मी रुपाली. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सिद्धी फूड्स अँड स्पायसेसमध्ये. आज मी तुम्हाला कारल्याची भाजी दाखवणार आहे. याच्या आधी मी कारल्याची भाजी तुम्हाला दाखवलेली आहे, पण ती भरलेले कारले होते. ही मी काप करून घेणारे असे गोल गोल, आणि अशा पद्धतीची कारल्याची भाजी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. चला तर मग आपण आता कारले अशा पद्धतीने कापून घेऊया. अशा पद्धतीने माझे सगळे कारले कापून झालेले आहेत. मी आता हे स्वच्छ धुवून घेणार आणि कढईमध्ये पाणी ठेवून त्यामध्ये मीठ टाकणार थोडंसं आणि उकळून घेणार. त्यामध्ये कारले स्वच्छ धुवून आणि कारले टाकणार तिकडे. हे बघा, त्याला चांगलं खळखळ उकळून घेणार आणि पाणी त्याच्यातलं मग निथळून घेणार. तिकडे कारले आपले शिजेपर्यंत किंवा उकडून घेईपर्यंत मी इथे कांदे कापून घेत आहे. इथे आपले कांदे कापून झालेले आहेत. आता आपल्याला त्यामध्ये काय काय लागणार आहे ते सांगते. मी इथे थोडीशी तीळ घेतलेलं आहे आणि जाड भरड दाण्याचं कूट कुटून घेतलेलं आहे. शेंगदाणे हे पण आपल्याला तिकडे लागणार आहे. तर इथे आपल्या कारल्यांना छानशी उकळी आलेली आहे. आपण आता हे सगळं पाणी निथळून घेऊया. त्याच्यावरून थोडंसं गार पाणी टाकू आणि ते कारले जे आहेत ते थोडेसे हाताने पिळून घ्यायचे, म्हणजे पाणी निथळून घ्यायचं त्याचं. हे अशा पद्धतीने झालेले आहेत. हे बघा, त्याचं पाणी मी पूर्ण ड्राय करून घेतले. ही भाजी ना वरण भात आणि फक्त ही भाजी खायची, वास कुरकुरीत होते ही भाजी. ती जी मी भरलेले कारले जे तुम्हाला दाखवलेले आहेत बघा, त्याच्यापेक्षा ही भाजी थोडीशी डिफरंट आहे. यामध्ये थोडंसं जास्तीचं तेल टाकूयात आपण. जे कारले आपण उकडून घेतलेले आहेत ना, ते सगळे कारले आपल्याला तळून घ्यायचे आहेत. पूर्ण ड्राय तळून घ्यायचे आहेत. त्याच्यातलं पूर्ण पाणी निघेपर्यंत तळून घेणार आहोत आपण ते कुरकुरीत. हे बघू शकता तुम्ही. अजून थोडंसं तळावं लागणार आहे त्याला. त्याच्यानंतर आपण हे काढून घेणार आहोत. झालेलेच आहेत ते ऑलमोस्ट. एका ताटात आपण हे काढून घेऊयात. खूप छान लागते ही भाजी पण. ती भरलेल्याची पण आवडते. मला ती भरलेली आवडते. आमच्या घरी ही आवडते, म्हणून मग कधी तशी कधी अशी करावी लागते ना. कधी आपल्या आवडीचं, कधी बाकीच्यांच्या आवडीचं. हे सगळे कारले मी आता काढून घेतलेले आहेत ताटामध्ये. ह्याच्यातलं तेल मी कमी करून घेणार आहे. खूप तेल आहे ते. कमी केलं आहे मी तेल. तर ह्यामध्ये जिरं टाकते आणि लागलीच आपण जो चिरलेला कांदा आहे ना, तो पण टाकून घेऊया. आपण थोडासा लालसर होईपर्यंत, गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊया आपण याला. आपला कांदा इथे आता बराचसा छानपैकी तळत आलेला आहे. ह्यामध्ये आपण आता तीळ घालूया. थोडासा अजून तळते.
त्यानंतर ह्याच्यामध्ये तीळ टाकून घेऊ आपण. ते पण छानपैकी जीव करून घेऊ तेलामध्ये. आणि त्यानंतर मसाले टाकूया. काय लाल मिरची पावडर, हळद, टाकते. त्यानंतर तळलेले जे आपले कारले आहेत ना ते पण टाकून घेऊ. पूर्ण एकजीव करून घ्यायचं. याच्यात कारले शिजवताना आपण मीठ टाकलेलं होतं ना, म्हणून मीठ थोडंसं कमी टाकायचं यामध्ये. थोडंसं किंचित मीठ टाकायचं. आणि तो दाण्याचा कूट आहे तो पण वरून टाकून देऊया आपण. हा दाण्याचा कूट मी इथे टाकते. आता थोडासा जाडा भरडा घ्यायचा तो, आणि अगोदर मस्त छान खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे, त्याची साल काढून घ्यायची आणि मग तो कूट करायचा जाडा भरडा. मी तो मिक्सरमध्ये न काढता खलबत्त्यात केलेला आहे. झाली की नाही भाजी सांगा. छान मस्त खूप छान लागते अशी भाजी, पण करून बघा तुम्ही एकदा. थोडीशी कोथिंबीर टाकते. छान मस्त खूप सुंदर. आता आपण काढून घेऊया भाजी. बघा खूप छान. एकदा करून बघा. कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी ते कमेंट्सद्वारे कळवा. लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.